नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून 400 कोटी रुपयांच्या कंटेनर लुटीचं प्रकरण खूप गाजलं होतं। त्या कंटेनरमध्ये 400 कोटी रुपयांच्या नोटा असल्याचा दावा केला जात होता, पण हा दावा आता खोटा ठरलाय। नेमकं झालं काय? तर फिर्यादी संदीप पाटील यांना कोल्हापूर जिल्ह्यातल्या चोरला घाट परिसरात कंटेनरवर दरोडा पडला असून त्या कंटेनरमध्ये जुन्या 400 कोटी रुपयांच्या नोटा होत्या असा दावा केला होता। तसंच या घटनेदरम्यान त्यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची देखील तक्रार त्यांनी केली होती। पण नाशिक पोलिसांनी केलेल्या तपासात लोकेशन, कॉल रेकॉर्ड्स, प्रवासाचा मार्ग आणि वेळापत्रकात मोठी गडबड दिसून आली। तसंच अशी कोणतीही घटना घडली नसल्याचंही तपास यंत्रणेनं स्पष्ट केलं। न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पुराव्यानंतर कंटेनर लुटीची सगळी गोष्ट बनावट असल्याचं समोर आलं। तसंच या प्रकरणातले सगळे बारकावे, तांत्रिक पुरावे आणि सादर केलेली माहिती याचं सखोल परीक्षण करत दिवाणी न्यायाधीश आर.यू. इंगळे यांनी संशयितांविरुद्ध ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचं नमूद केलं आणि या प्रकरणातल्या 7ही संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले। त्यामुळे मोठ्या गाजावाजात चर्चेत आलेल्या या प्रकरणाचा शेवट मात्र फिर्यादीच्या कथनकावरच संशय निर्माण करणारा ठरलाय। दरम्यान खोटी फिर्याद देऊन पोलिसांना महिनाभर वेठीस धरणाऱ्या फिर्यादी संदीप पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? पोलीस त्यांच्यावर काही कारवाई करणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।